नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, ITI कॉलेजच्या प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पदासाठी आणि उपसंचालक म्हणजे डेप्युटी डायरेक्टर DVET या पदासाठी MPSC कडून वॅकन्सीज काढण्यात आलेल्या होत्या. प्रिन्सिपल पदासाठी, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पदासाठी तर खूप चांगल्या 123 जागा होत्या आणि डेप्युटी डायरेक्टर पदासाठी सुद्धा 6 जागा होत्या, कारण या पदासाठी सुद्धा कमी जागा येत असतात. पण एक चांगली मोठी ऍडव्हर्टाइजमेंट काढण्यात आलेली होती. या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये असं मेन्शन करण्यात आलेलं होतं की आम्ही एक तर जे काही कॅन्डिडेट अप्लाय करणार आहेत त्या कॅन्डिडेटची शॉर्टलिस्टिंग करू, क्लिअर, किंवा मग चाळणी परीक्षा घेऊ, क्लिअर. आता बघा, MPSC ने सरळ क्लिअर केलेलं आहे. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं की सर चाळणी परीक्षा झालीच नसेल तर तुम्ही तर क्लास चालू केले. ओके, आमचा अनुभव होता की अशा रिक्रुटमेंटमध्ये आणि सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही रिक्रुटमेंटला अप्लाय करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे हा प्रश्न कधी येतच नाही की एक्झाम होणार नाही. राईट, एक्झाम जवळपास सर्व पदाची होतच असते. त्यामुळे आपल्या अनुभवानुसार आम्ही ऑलरेडी बॅच ही लॉन्च केलेली होती आणि सांगितलंही होतं की तुम्ही बिलकुल अशा अपेक्षेवर बसूच नका की एक्झाम होणार नाही. आणि आता फायनली MPSC कडून हे सर्व काही क्लिअर करण्यासाठी एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलं, ते आपण बघणारच आहोत. ओके, तर चला. तत्पूर्वी आपण ITI प्रिन्सिपल, त्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पदासाठी एक बॅच लॉन्च केलेली आहे. डेप्युटी डायरेक्टर पदासाठी सुद्धा सेम सिलेबस आहे. याचे बरेचसे व्हिडिओ म्हणजे जवळपास 10-15 व्हिडिओ मी युट्यूबवर घेऊन आलो. प्रत्येक जेवढे डाऊट्स आहेत तुमचे सर्व क्लिअर करण्यासाठी ती व्हिडिओची सिरीजच मी घेऊन आलेलो होतो. ते तुम्ही बघू शकता. सिलेबस वगैरेचा सिरीज सुद्धा बघू शकता, क्लिअर. आता हा सिलेबस जुना आहे पण त्याच्यात चेंजेस येतील असं आपल्याला काही वाटत नाही. आलं तर आपण तसे ते अपडेशन आपल्या याच्यामध्ये बॅचमध्ये करू. ओके, या बॅचची आपली फीस जी आहे ती 10,000 फीस आहे, पण आपण त्याच्यावर 25% डिस्काउंट देऊन 7,500 प्लस GST करतो. आता काही लोकांचं होतं की सर थोडी बाकीच्या बॅचेस पेक्षा, मान्य आहे की आपल्या बाकीच्या बॅचेसची फीस 5,000 राहते, राईट, पण तिथं क्राऊड जास्त राहतो. अशा बॅचेसला अप्लाय करणाऱ्याची आता एक RTIचा रिझल्ट फिरत होता की 7,000च्या आसपास लोकांनी अप्लाय केलं. आता एक RTI आणखीन फाईल केलेला आहे, त्याचा रिझल्ट आल्यानंतर मी तुमच्यासाठी तो घेऊन पण येईल, राईट. 6,000 लोकांनी अप्लाय केलं तर मग क्लास किती लावणार आहेत त्याच्यातली, राईट. तर मग ऍटलीस्ट आपला मेंटेनन्स चार्जेस सुद्धा निघाव एवढ्या अपेक्षेनं आपण ती फीस ठेवलेली आहे. आता GST मुळे थोडंसं वाढतं, राईट, पण ती कसं असतं की ऑनलाईन एज्युकेशन मध्ये ऑनलाईनचे ट्रान्झिशन हे GST त्याच्यावर लागतोच, क्लिअर. त्यामुळे ती फीस जाते तेवढी, राईट. तर याच्यामध्ये आपण सर्व काही घेतोय म्हणजे डिटेल मध्ये आपली व्हिडिओ सिरीज चाललेली आहे. लेक्चर्स आपले सायंकाळी 8:30 ते 10 लाईव्ह सेशन रेग्युलरली होतात. पूर्ण बॅच लाईव्ह आहे. काही ऑलरेडी रेकॉर्डेड मटेरियल आपण छापत नाही. ओके, प्रॉपर याच बॅचसाठी व्यवस्थित मटेरियल बनवलं जातं. टेस्ट सिरीजचा शेड्यूल पण दिलेला आहे मी तुम्हाला. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा मिळेल. त्या लिंक थ्रू तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता, कारण आता पूर्ण क्लिअर झालं की एक्झाम होणारच आहे. ओके, अनलिमिटेड लेक्चर व्ह्यूज आहेत, PDF नोट्स तुम्हाला तिथं अवेलेबल करून दिल्या जात आहेत. सर्व काही आपल्याकडून तुम्हाला मिळणार आहे. बघा, आता हे प्रसिद्धी पत्रक आहे. काय म्हणतं या प्रसिद्धी पत्रक? कालची डेट आहे 30 जानेवारीची, राईट. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरती करिता आयोजित चाळणी परीक्षांबाबत, क्लिअर. म्हणजे या ज्या रिक्रुटमेंट दिल्या त्यांची चाळणी परीक्षा होणार आहे. विशिष्ट शैक्षणिक अर्हता अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरती करिता प्रसिद्ध जाहिराती अनुसरून खालील संवर्गातील चाळणी परीक्षा आयोजित करण्यात येईल. म्हणजे या संवर्गासाठी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. ओके, आता आपला विभाग कुठे आहे? तर आपला आहे कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभाग, राईट. 396 ची ऍडव्हर्टाइजमेंट होती 2023, 15 डिसेंबर 2023 ला आलेली. प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परीक्षा नियंत्रण, महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ कनिष्ठ तांत्रिक, म्हणजे प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक पदासाठी. आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग, त्याच्यामध्ये उपसंचालक, व्यवसाय शिक्षण गट अ तांत्रिक, वरिष्ठ, महाराष्ट्र शिक्षण सेवा. दोन्हीसाठी 18-19 या दोन्ही पदासाठी तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे, राईट. आता बघा, उपरोक्त परीक्षा
योजना, अभ्यासक्रम, कार्यपद्धत, ठिकाण व दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल. म्हणजे हा तुम्हाला पूर्ण सिलेबस वगैरे सर्व काही देण्यात येणार आहे. आता 101% कन्फर्मेशन तुम्हाला मिळालं की रिटर्न एक्झाम होणार आहे. त्यामुळे तयारीला लागले नसाल तरी आता लागा, राईट. कारण वेळ मिळेल तुम्हाला, 3-4 महिन्यात मध्ये इलेक्शन आहे, राईट. बऱ्याच एक्झाम पेंडिंग आहे. आता याच्यामध्ये बघा आपला 19-20 नंबर आहे. याच्या अगोदर किती एक्झामच्या आल्यात? हे 18 एक्झाम्स आहेत जवळपास. क्लिअर. एवढ्या एक्झाम त्यांना घ्यायच्या आहेत, त्यामुळे होऊ शकतं की आपल्याला बऱ्यापैकी टाइम मिळेल, राईट. मध्ये इलेक्शन पण आहेत. आता इलेक्शनचा आणि त्याचा बऱ्यापैकी संबंध नाही आहे, पण कसं असतं की बरीचशी पब्लिक त्याच्यामध्ये बिझी होऊन जाते. क्लिअर. त्यामुळं एक तुम्ही समजून चला की मे मध्ये तुमची एक्झाम जाऊ शकते. आणखीनही चांगला कालावधी आहे की व्यवस्थित चांगल्या प्रकारे याची तयारी केली जाऊ शकते. तुम्ही फॉर्म भरला असेल तर अप्लाय करा, फॉर्म भरला नसेल तर आता काही चान्स तसा तर नाही आहे. डेट एक्सटेंड वगैरेचंही दिसत नाही आहे काही. सर्व होऊन गेलं ना, कधीच 9 तारखेचीच होती ती, राईट. त्यामुळे आता पूर्ण क्लोज झालेलं आहे. व्यवस्थित अभ्यास करा. ऑल द बेस्ट. ओके. काहीही माहिती लागली तर माझा स्वतःचा सुद्धा नंबर तुम्हाला दिलेला आहे. याच्याबद्दल डिस्कस करायचं असेल तर आपण नक्की याच्याबद्दल डिस्कस करू. मी तर थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.